अशी होणार अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक। अहिल्यानगरमध्ये 13 ऑक्टोबरला 36 लाख लोकसंख्येच्या आधारे ठरणार गट गणांचे आरक्षण। नेमका कसा असेल कार्यक्रम? आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समिती गणांचे आरक्षण 13 ऑक्टोबर रोजी काढले जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीण भागात एकूण 36,09,000 लोकसंख्या असून यात अंदाजे ओबीसी 8,27,000, एससी 4,47,000 तर एसटी प्रवर्गाची 3,55,000 लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 गटांचे 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीच्या 150 गणांचे आरक्षण संबंधित तहसील कार्यालयात आरक्षण काढण्यात येणार आहे। तसेच 14 पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात काढले जाणार आहे। यात सद्यस्थितीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आले आहे। जिल्हा परिषदेच्या 75 गटांमध्ये ओबीसींसाठी 19 गट, एससी प्रवर्गासाठी 7 गट, एसटी प्रवर्गासाठी 11 गट तर 38 गट खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहेत। यामध्ये 75 पैकी सर्व प्रवर्ग मिळून 39 जागांवर महिला आरक्षण असणार आहे। मंडळी, या निवडणुकांसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणे शक्य आहे। जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात मतमोजणी होईल। जानेवारी अखेरपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षपदासह विविध पदांसाठी निवडणुका होतील असे चित्र सध्या आहे।